संगमनेर शहरामध्ये कोल्हेवाडी गावात मनसेचे अधिकृत उमेदवार हिंदू धर्मरक्षक योगेशभाऊ सूर्यवंशी यांची जाहीर सभा घेण्यात आली। संगमनेर शहरामध्ये कोल्हेवाडी गावात मनसेचे अधिकृत उमेदवार योगेशभाऊ सूर्यवंशी यांची जाहीर सभा घेण्यात आली। या सभेमध्ये अनेक तरुण वर्ग आणि तरुण माता भगिनी यांनी योगेशभाऊंना सांगितले, योगेशभाऊ आम्हाला तुमच्यासारखा हिंदू धर्माचं रक्षक करणारा, आमच्या आई बहिणींचे संरक्षण करणारा, या हिंदू धर्मासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून अगोदर धर्मासाठी अन्यायाविरुद्ध लढणारा, आई बहिणींसाठी स्वतःच्या अंगावर हजारो गुन्हे घेणारा हा आमचा भावी आमदार आम्ही नक्कीच आमच्या योगेश भाऊंना एकदा संधी देऊन प्रचंड बहुमताने विजयी करू आणि आमचा पूर्ण संगमनेर तालुका सुरक्षित करू, असे कोल्हेवाडीतील सर्व माता भगिनींचे आणि बांधवांचे सुद्धा सांगणे आले। योगेशभाऊ सूर्यवंशी यांनी सुद्धा सर्व आपल्या कोल्हेवाडीतील माता भगिनींना एकच कळकळीची विनंती केली, मला कोणती संस्था, मला कोणते हॉस्पिटल, मला कोणते दूध संचालक नाही काढायचे, नाही माझ्या जावयाला कुठे बसवायचे आहे, नाही माझ्या भाच्याला कुठे बसवायचे आहे, नाही माझ्या मुलीला कुठे बसवायचे आहे। मला करायचे आहे तर फक्त आणि फक्त धर्माचे रक्षण करायचे आहे आणि मला फक्त एक संधी द्यावी। पूर्ण दिल्ली नाका दुसऱ्या दिवशी मी साफ करून देणार ही मी ग्वाही देतो आणि वचन देतो। मी हे सर्व बाहेरून आलेले बांगलादेशीय बुलडोझरनं साफ करून टाकेल आणि माझ्या आई बहिणींना सुरक्षा देईल याची मी नक्कीच ग्वाही देतो। म्हणून मला फक्त एक संधी मिळावी ही मनसेकडून उमेदवार घेतलेले आपले सगळ्यांचे हिंदू धर्मरक्षक, आपल्या माता भगिनींचे सुरक्षेचं कवच योगेशभाऊ सूर्यवंशी यांनी सांगितले आहे। शेरणी न्यूज संगमनेर, संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा। सगळ्यांना जय शिवराय। आज या ठिकाणी आपण हिंदू रक्षक योगेश भाऊंसाठी जमला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। कारण पहिल्यांदाच असं झालंय का आपल्या गल्लीमध्ये कुणीतरी हिंदूंसाठी जमलंय आणि का जमलंय याचं कारण पण तसंच आहे। कारण असं आहे का वेळोवेळी जे हिंदूंवर हल्ले झाले त्यावेळेस फक्त आपल्या मदतीसाठी धावून येणारा एकमेव कार्यकर्ता योगेशभाऊ सूर्यवंशी हा होता। त्यामुळे तिथे सर्वजण जमले, सर्व महिला जमल्या। मला अभिमान वाटतो तुम्ही योगेश भाऊंनी तुम्हाला साथ दिली आणि तुम्ही योगेश भाऊंना 100% साथ देशाल, यात कुठल्याही प्रकारचा वावगा राहणार नाही। योगेश भाऊंना आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये 20 तारखेला 3 नंबरला योगेश भाऊंचं चिन्ह आहे रेल्वे इंजिन समोर बटन दाबून योगेश भाऊंना आपल्याला निवडून आणायचंय आणि आपल्या इथं हिंदवी स्वराज्य निर्माण करायचंय। आपण जर योगेश भाऊंना निवडून दिलं तर ते हिंदवी स्वराज्य होणार नाही। कारण त्याला कोणीही हिंदुत्वासाठी नाहीये। तुम्हाला सांगतो ना, बीजेपी वाले ना काँग्रेस वाले हे काय गुलगुले घालतील, कोण तिकडे जाईल कोण इकडे जाईल, याला काय अर्थ नाहीये। योगेश भाऊंनी स्पष्टपणे सांगितलंय, मला एकाही मुसलमानाचा मतदान नकोय असं सांगणारा महाराष्ट्रातला एकमेव उमेदवार असेल तर तो योगेश सूर्यवंशी आहे। त्यामुळे मी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या 20 तारखेला योगेश भाऊंना भरघोस मताने विजयी करा आणि मी थांबतो। ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपला देह त्यागला त्यांच्या भूमीला फसवतो, खेळ समजलाय का? खेळ वाटतो काहीतरी आर्थिक कमवायचं, काहीतरी पैसे कमवायचे, स्वतःच्या कुटुंबाचा स्वार्थ साधायचा आणि इतर लोकांना मूर्खात काढायचं। जनता आता हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे की बाबांनो तुमचा मूर्खपणा काय चाललाय हे काय जनतेच्या लक्षात आलेलं आहे। आम्हाला सांगितलं जातं, हे त्यांचे लोक येतात माझ्याकडं, भाऊ तेवढं ते सभा घेऊ नको बरं काय रे बाबा, तू काय माझा कोणी काय मेव नाही का जावई कोण आहे, तू सभा घेऊ नको। सभा घेणार आणि याच्यापेक्षा मोठ्या लागणार, एवढं लक्षात ठेवा। 20 तारखेला येणाऱ्या आपण सर्व माता भगिनी आणि बंधूंनी इंजिन हे बटन दाबायचे, क्रमांक 3 बरोबर। निवडून आल्यानंतर तुम्हाला एक सांगतो, एक शोरूम आहे, मी एक जेसीबी आणि बुलडोझर बुक केलेले बरं का, ते पैसे वायाला जाऊन देऊ नका। जो पोलिसांना त्रास देईल, जो माता भगिनींना त्रास देईल,
जो जो माझ्या मित्रांना भावांना त्रास देईल त्याला पोलिसांमार्फत त्याची धिंड काढण्यात येईल, मग त्याला इथून रफू चक्कर करण्यात येईल. एवढं लक्षात ठेवा. ह्या राज्य हे संगमनेर हिंदूंचं आहे, हे भगवं करायचंय. राम. एक 5 मिनिटं फक्त बस. सन्माननीय व्यासपीठमध्ये जमलेले सर्व आमचे पदाधिकारी आणि तुम्ही सर्व ग्रामस्थ वेळात वेळ काढून येथे आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आणि पोलीस प्रशासनाचे सर्व पत्रकार बंधूंचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे हार्दिक मी अभिवादन करतो. मला 3 गोष्टी बोलायच्या जाताना. बोललं नाही, तुम्ही हा तरुण वर्ग कमवलेला आहे. हा आम्ही जरी मूडभर असू तरी सुद्धा हा भगव्याला साथ देणारा तरुण वर्ग कमवलेला आहे, एवढी मी तुम्हाला शाश्वती देतो. दुसरी गोष्ट अशी आहे की 40 वर्षापासून आज आमच्या इथं आज्या बसलेल्या आहेत. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही कदाचित आमच्या वयाचे होता, ज्यावेळेस तुम्हाला मतदानाचा हक्क होता, त्यावेळेस पण तुम्हाला रस्त्याचे प्रश्न मांडले गेले असणारे, पाण्याचे प्रश्न मांडले गेले असणारे, रोजगार देऊ मांडले गेलेले असणारे. 40 वर्षात जो पक्ष आतापर्यंत तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही, जनतेच्या सर्व मार्गावर मनसे सैनिक आणि महाराष्ट्र सैनिक हा तुम्हाला उत्तर देणार आहे. आणि योगेश भाऊ सूर्यवंशी यांच्या साक्षीने मी तुम्हाला शपथ देतो की पुढच्या पंचवार्षिकमध्ये आमचा जो काही जाहीरनामा आहे, जे काही आम्ही प्रश्न आहेत, जे काही तुमचे उत्तर असतील त्याच्यावर आम्ही मार्ग काढून पुढच्या पंचवार्षिकमध्ये एकही प्रश्नाचं तुम्हाला रिपीट केलं जाणार नाही. सगळ्यावर समस्या आम्ही काढलेली असणार आहे. अजून एक जाताना एकच सांगतो की जो पक्ष तुम्हाला 2-4 हजार रुपये देईल, हा घ्यायचा नाही घ्यायचा हा तुमचा भाग आहे. पण एक लक्षात ठेवा, हिंदू जर आजच्या दिवशी 2-4 हजाराला बळी पडला आणि विकला गेला तर 5 वर्ष तुम्हाला परत या दिल्ली नाक्यावर या हिरव्या सापांच्या हाताखाली मारहाण होणारे, अत्याचार होणारे. जर हे होऊन द्यायचं नसेल तर आपल्या भगवाधारी हिंदुत्ववादी विचारसरणी जपणाऱ्या योगेश भाऊ सूर्यवंशी यांना तुम्हाला मत द्यायचं आहे. जाताना फक्त आपण एक शपथ घ्यायची. मी जे काही बोलेल सर्वांनी उभं राहा आणि माझ्या मागे बोला. ज्या काही वयोवृद्ध लोक असतील त्यांनी बसून राहायचंय. ओके, सगळे तयार? मी छत्रपती शिवरायांचा उत्तम श्रीरामांना मानणारा, आमच्या आया बहिणींवर अत्याचार ज्यावेळेस होतो त्यावेळेस आमच्यासाठी उभं राहणारा, रामांच्या साक्षीने मी शपथ घेतो, येणाऱ्या विधानसभेला 20 तारखेला या भगवाधारी हिंदुत्ववादी विचारसरणी जपणाऱ्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र सैनिकाला अनुक्रमांक 3 रेल्वे इंजिन हे बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करणार अशी मी शपथ घेतो आणि मी ती 100% पूर्ण करेल. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. नाश्त्याची सोय केलेली आहे. कृपया सगळ्यांनी 5-10 मिनिटं बसून घ्यायचे. सर्वांनी नाश्ता करूनच जायचं आहे. कोणाला योगेश भाऊंना काही सत्य मांडायचे असतील, काही बोलायचं असेल तर योगेश भाऊ. ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपला देह त्यागला, त्यांच्या भूमीला फसवतो. खेळ समजलाय का? खेळ वाटतो. काहीतरी आर्थिक कमवायचं, काहीतरी पैसे कमवायचे, स्वतःच्या कुटुंबाचा स्वार्थ साधायचा आणि इतर लोकांना मूर्खात काढायचं. जनता आता हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे की बाबांनो तुमचा मूर्खपणा काय चाललाय हे काय जनतेच्या लक्षात आलेलं आहे. आम्हाला सांगितलं जातं, हे त्यांचे लोक येतात माझ्याकडं, भाऊ तेवढं ते सभा घेऊ नको बरं का. काय रे बाबा, तू काय माझा कोणी काय मेव नाही का, जावं कोण आहे तू, सभा घेऊ नको. सभा घेणार आणि याच्यापेक्षा मोठ्या लागणार, एवढं लक्षात ठेवा. 20 तारखेला येणाऱ्या आपण सर्व माता भगिनी आणि बंधूंनी इंजिन हे बटन दाबायचंय, क्रमांक 3 बरोबर. निवडून आल्यानंतर तुम्हाला एक सांगतो, एक शोरूम आहे, मी एक JCB आणि बुलडोझर बुक केलेले बरं का. ते पैसे वायाला जाऊन देऊ नका. जो जो पोलिसांना त्रास देईल, जो जो माता भगिनींना त्रास देईल, जो जो माझ्या मित्रांना भावांना त्रास देईल, त्याला पोलिसांमार्फत
त्याची धिंड काढण्यात येईल, मग त्याला इथून रफू चक्कर करण्यात येईल. एवढं लक्षात ठेवा. हे राज्य हे संगमनेर हिंदूंचं आहे, हे भगवं करायचंय. राम. एक 5 मिनिटं फक्त बस. सन्माननीय व्यासपीठमध्ये जमलेले सर्व आमचे पदाधिकारी आणि तुम्ही सर्व ग्रामस्थ वेळात वेळ काढून येथे आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आणि पोलीस प्रशासनाचे सर्व पत्रकार बंधूंचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे हार्दिक मी अभिवादन करतो. मला 3 गोष्टी बोलायच्या जाताना. कमवलं नाही तुम्ही, हा तरुण वर्ग कमवलेला आहे. हा आम्ही जरी मूडभर असू तरी सुद्धा हा भगव्याला साथ देणारा तरुण वर्ग कमवलेला आहे, एवढी मी तुम्हाला शाश्वती देतो. दुसरी गोष्ट अशी आहे की 40 वर्षापासून आज आमच्या इथं आज्या बसलेल्या आहेत. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही कदाचित आमच्या वयाचे होता, ज्यावेळेस तुम्हाला मतदानाचा हक्क होता, त्यावेळेस पण तुम्हाला रस्त्याचे प्रश्न मांडले गेले असणारे, पाण्याचे प्रश्न मांडले गेले असणारे, रोजगार देऊ मांडले गेलेले असणारे. 40 वर्षात जो पक्ष आतापर्यंत तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही, जनतेच्या सर्व मार्गावर मनसे सैनिक आणि महाराष्ट्र सैनिक हा तुम्हाला उत्तर देणार आहे. आणि योगेश भाऊ सूर्यवंशी यांच्या साक्षीने मी तुम्हाला शपथ देतो की पुढच्या पंचवार्षिकमध्ये आमचा जो काही जाहीरनामा आहे, जे काही आम्ही प्रश्न आहेत, जे काही तुमचे उत्तर असतील त्याच्यावर आम्ही मार्ग काढून पुढच्या पंचवार्षिकमध्ये एकही प्रश्नाचं तुम्हाला रिपीट केलं जाणार नाही. सगळ्यावर समस्या आम्ही काढलेली असणार आहे. अजून एक जाताना एकच सांगतो की जो पक्ष तुम्हाला 2-4 हजार रुपये देईल, हा घ्यायचा नाही घ्यायचा हा तुमचा भाग आहे. पण एक लक्षात ठेवा, हिंदू जर आजच्या दिवशी 2-4 हजाराला बळी पडला आणि विकला गेला तर 5 वर्ष तुम्हाला परत या दिल्ली नाक्यावर या हिरव्या सापांच्या हाताखाली मारहाण होणारे, अत्याचार होणारे. जर हे होऊन द्यायचं नसेल तर आपल्या भगवाधारी हिंदुत्ववादी विचारसरणी जपणाऱ्या योगेश भाऊ सूर्यवंशी यांना तुम्हाला मत द्यायचं आहे. जाताना फक्त आपण एक शपथ घ्यायची. मी जे काही बोलेल सर्वांनी उभं राहा आणि माझ्या मागे बोला. ज्या काही वयोवृद्ध लोक असतील त्यांनी बसून राहायचंय. ओके, सगळे तयार? मी छत्रपती शिवरायांचा उत्तम श्रीरामांना मानणारा, आमच्या आया बहिणींवर अत्याचार ज्यावेळेस होतो त्यावेळेस आमच्यासाठी उभं राहणारा, रामांच्या साक्षीने मी शपथ घेतो, येणाऱ्या विधानसभेला 20 तारखेला या भगवाधारी हिंदुत्ववादी विचारसरणी जपणाऱ्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र सैनिकाला अनुक्रमांक 3 रेल्वे इंजिन हे बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करणार अशी मी शपथ घेतो आणि मी ती 100% पूर्ण करेल. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. नाश्त्याची सोय केलेली आहे. कृपया सगळ्यांनी 5-10 मिनिटं बसून घ्यायचे. सर्वांनी नाश्ता करूनच जायचं आहे. कोणाला योगेश भाऊंना काही सत्य मांडायचे असतील, काही बोलायचं असेल तर योगेश भाऊ. रात्री 12 वाजता या ठिकाणाहून जेव्हा माझी ताई जाईल तेव्हा तिला सुरक्षित वाटलं पाहिजे. असं संगमनेर आपल्याला करायचंय. आणि जी वळवळ तिथं करीन तो हिरवा साप नाही ठेचणार, एवढं लक्षात ठेवा. अनेक ठिकाणी आपण बघितलं. आता एक युतीचा जो उमेदवार आहे, युती म्हणजे धनुष्यबाणचा जो उभा आहे ना, डुप्लिकेट पक्षामध्ये तो डुप्लिकेट आलेला आहे. हा, त्या ठिकाणी घटना घडली, त्या ठिकाणी आला, आपण आंदोलन करतोय, आला हळूच म्हणतोय मला बोलायचंय त्या कॅमेऱ्यामध्ये. बरोबर म्हटलं बोलू द्या. बरं 2 मिनिटं बोलला, तिथं वातावरण झालं. हळूच एकाला म्हणतो अरे इथं वातावरण होतंय बरं, इथून पटकन निसल. मग आलाच कशाला होता? तुला इतकी भीती वाटती तर हिंदूंची बाजू घ्यायला तुला इतकी भीती वाटती तर फिरू नको दादा. अरे तू 2 पोलीस घेऊन फिरतोय तर तू या महिलाचं संरक्षण काय करणार आहे? पोलीस स्टेशनने मला काल नोटीस दिली का तुम्ही त्या ठिकाणी जमाव हे केला, तुम्ही हे केलं ते केलं, तुम्हाला अटक करण्यात येईल. माझ्या आया बहिणींसाठी मी जेलमध्ये बसायला सुद्धा तयार आहे. एवढं लक्षात. अरे जर छत्रपती संभाजी महाराजांवर एवढे अन्याय अत्याचार केले, त्यांनी धर्म नाही बदलला तर या नोटीस देऊन तुम्ही माझं काय करणार आहे? तसा हिंदू धर्मासाठी माझं सर्वस्व सोडलेलं आहे. मी धर्मासाठी मागा पुढे बघणार नाही, एवढं लक्षात ठेवा.
हे जे ढोंगे तुमच्यापाशी फिरतील आता, काँग्रेसचे येतील, युतीचा येईल, तो युतीचा पहिला काँग्रेसमध्ये होता, राष्ट्रवादीमध्ये आला, राष्ट्रवादीतून बीजेपीत गेला, बीजेपीतून याच्यात आला काय शिंदे गटात, शिंदे गटातून एमआय मध्ये जायला बसलाय. त्या ठिकाणी दिल्ली नाक्यावर जी घटना घडली त्या मुलीची, थोड्या वेळात तो तिथं गुलगुले श्रीखुर्मा खायला गेला. तो फोटो आपण सगळ्यांनी बघितला असेल. अरे दादा तुला एवढेच गुलगुले आवडतात तर पायजामा टोपी घालून घे, आमचे हे भगव्या टोप्या घालू नको, तो तुला अधिकार नाहीये. आणि 3-4 दिवस झाले आपल्या साधूंना मारहाण करण्यात आली, बरोबर. 5 ते 6 साधूंना इतकं जबरदस्त मारलेले, कारण काय, फक्त भगवा घातलं होतं. अरे दादांनो, हे अरब नाही, हे पाकिस्तान नाही, हे इराण नाही, हे हा हिंदुस्थान आहे. तुम्ही बाहेरून आलेले, तुम्ही तलवारच्या जोरावर सलवार बदललेली आहे, आम्ही नाही बदललेली दादांनो. हे राज्य आमचं आहे, छत्रपतींचं राज्य आहे, साधू संतांचं राज्य आहे. इथं आम्ही भगवा घालणार आहे आणि तुम्ही जे हिरवं घातलंय ना ते सुद्धा ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्या हिंदूंसाठी या निवडणुकीमध्ये मी उतरलेलो आहे. ही निवडणूक करताना जेव्हा मला सगळी जनता बोलली, आपले सगळे प्रेम करणारे मला बोलले की दादा ह्या इलेक्शनला तू उभा राहा. आता माझ्या डोक्यात काही नव्हतं उभं राहायचं, माझ्या डोक्यात एवढंच होतं की आपल्या हिंदू धर्माचं काम करायचं. ज्यावेळेस सर्व पक्षीय सर्व लोक आले, त्यांचं एवढंच म्हणणं होतं का दादा तुम्ही उभे राहा, आम्ही तुमची साथ देतो, तुम्हाला निवडून आणतो, फक्त एक काम करा. म्हणलं काय, दिल्ली नाक्याचं अतिक्रमण साफ करायचे बाहेरचे आले. म्हणलं केलं, निवडून आल्या दुसऱ्या दिवशीच बुलडोझर लावले जे अयोध्येत ते, हे काही ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला वचन देतो. दादागिरी करता, कोणाच्या जीवावर करता, काँग्रेसच्या. आता सभा चालू आहे साहेबांची, साहेबांना काही घेणं नाही हिंदूंशी, तुम्हाला लक्षात ठेवा. एक साहेब फक्त तुमच्याकडे येतील, हसतील, त्यांचे ठेकेदार येतील, तुम्हाला आता येतील बरं 1-2 दिवसामध्ये, बोला तुमचे किती रुपये, किती मताने, किती चपली खाली हाना. मी म्हणतो 1000-2000 रुपयामध्ये आपली किंमत होते का? होते का आपली किंमत? उलट त्याला म्हणायचं एक काम कर, हे 1000 रुपये घे, तू मटण खाऊन ये, बरोबर. बऱ्याच आपण या घटना बघितल्या संगमनेरमध्ये, पोलिसांचं तुम्ही बघितलं असेल, पोलिसांवर सुद्धा ते हल्ले करतात. तुम्ही व्हिडिओ बघितले असेल, कोरोना काळामध्ये असेल किंवा जोरवे नाक्यावर, आता सुद्धा त्या ताईवर हल्ला आला तर ते इतके जमले, पोलिसांवर धावून जात होते. अरे पोलीस सुद्धा संरक्षण, त्याला संरक्षण नाहीये, पोलीस सुद्धा पळतात, पोलिसांना मारलं जातं. याला एकच पर्याय, फक्त मला बसवा, हे सगळा बदल तुम्हाला दिसेल. पोलिसांचे हात मी मोकळे करणार आहे. काय तर म्हणजे ते चांगली कॉम आहे म्हणे ती, हम साथ है, हम काय ते काय म्हणे ती, हम भाई नहीं हो सकते, भाईचारा नाही हो सकता. आम्ही गायला आई मानतो, तुम्ही गायला खाणारी लोक आहात, त्यामुळे भाईचारा होऊ शकत नाही. फक्त ही निवडणूक हिंदुत्वाच्या जोरावर लढतोय, आपल्या जीवावर लढतोय. येणाऱ्या काळामध्ये मला भरघोस मताने विजय करा, कारण लहान लहान मुलीवर सुद्धा अन्याय अत्याचार होत आहेत. तुम्ही लक्षात घ्या, 5-5 वर्षाच्या पोरींवर अत्याचार होत आहेत. कोणी येत नाही, युतीवाला येत नाही. तो युतीवाला तर चार्लिन चापलीन आहे, 1 नंबरचा लबाड माणूस. येईन तुमच्याकडे ते भगवी टोपी घालून येईन, तुम्हाला म्हणून जय श्रीराम. या भामटांपासून सावध राहा. याच्या डोक्यात फक्त ते धनुष्यबाण दाखवायचं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचं आणि हिंदू धर्मरक्षक आनंद दिघे यांचं नाव घ्यायचं, तुम्हाला म्हणायचं मला मतं द्या, मी हिंदू आहे. तू हिंदू नाही बाबा, तू मिक्स आहे. तू ना धड इकडचा धड तिकडचा. आणि जनता हुशार झालेली आहे. आणि याला उभं करणारे कोण? आपले लोणीचे साहेब. आणि इथल्या साहेबांनी एक विनंती केली यांना, यांचे भांडणं जेव्हा दांदर फळमध्ये झाले, यांना वाटलं बाबा आपल्याला भांडणं होता, योग्य सूर्यवंशी लोक निवडून यायला, म्हणून यांनी हे पिल्लू दिलं का बाबा आपण दोघंही सेफ राहू, हे पिल्लू देऊ. पण काळजी करायचं कारण आहे, ठाकरे साहेबांनी मला बोलवलं, ही जी टीम बसली यांनी पूर्ण ताकद लावली. ठाकरे साहेबांनी मला तिकीट दिलं आणि मला बोलले की खिंड लढव, बघून कोण काय तुझं वाकडं करतं. खूप प्रेम करते जनता. यांना वाटतंय आमच्या मागे एवढी आहे, तुम्ही 200 रुपयाचं पेट्रोल देता, 500 रुपये खर्चायला देता,
अरे दादा ते तुमचं मटण आणि पेट्रोल घेऊन टाकतील पण बटन माझं दाबणार आहे, तुम्ही खर्च करू नका, तुमचा खर्च एवढा उरायलाय. अरे बाबा मग तेच पैसे जर तुम्ही गोरगरिबांसाठी संगमनेरकरांसाठी लावले असते तर हा संगमनेर समृद्ध झाला असता. पण आपल्याला करायचं नाही. मी एक सर्वसामान्य आणि फाटका माणूस आहे. माझ्या नावावर संस्था नाही, माझं नाव साधी गाडी पण नाही. एक मोबाईल आहे तो माझ्या वडिलांच्या नावावर आहे, ते हप्ते भरतात. त्याच्यामुळे आणि मला सांगतात हे बाकीचे तू असं बोलू नको तसं बोलू नको. अरे मी घाबरतच नाही, कारण हिंदू माझ्या सोबत आहे, मला घाबरायचं काही कारण नाही. हम तुम्हारे साथ हैं, जो हिंदू की बात करेगा वही देश में राज करेगा. आणि बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्ही बघितलं असेल आता यांच्या मोठ्या मोठ्या सभा चाललेल्या बरं का, घाबरले दोघे घाबरले. अरे हा योगेश माझे मत खातो का, त्याला वाटतं हा माझे मत खातो का, दोघात चालले भांडणं. काळजी करायचं कारण नाही, दोघांना भांडू दे, आपणच निवडून येणार आहे. भांडा, डोक्यात दगडा घाला, तुम्ही मारा, गुलगुले खा, आडवे पडा, दारू पाजा, लोकांना पैसे द्या. पण एक सांगतो, निवडून आपणच येणार आहे. आणि सर्वांचं कल्याण, गोरगरिबाचं, दलित आदिवासी जे लोक आहेत त्या भागामध्ये जेव्हा आम्ही फिरलो, अक्षरशः घर नाही लोकांना. आम्ही प्रचार करताना लोक जेव्हा आम्हाला म्हणले दादा हे बघा म्हणे इंदिरा गांधीच्या काळामध्ये एक घर मंजूर झाले तेवढेच, बाकीचे घर मंजूर झाले त्याला पत्रच नाही. आणि काँग्रेसवाले तिथं जातात मतदान करा साहेबांना. तुम्हाला सांगतो एका म्हातारी डायरेक्ट टिकोरा काढलं होतं, तुझ्या साहेबांना मतदान लागते का, तुझ्या डोक्यात येतं म्हणे, एवढं हे टिकोरा घालीन तर परत दिसू नको म्हणे. प्रचंड ठिकाणी यांनी अनेक ठिकाणी यांना हुसकून देत आहेत. तो उमेदवार एक युतीचा त्याला बोलता येत नाही, तो कपिल जहागीरदार म्हणतो, त्याला नावही घेता येईना, अहो तुम्हाला बोलता येईना. ज्या वेळेस तू गर्दीमध्ये होतो तू असा गरीबासारखा उभा राहतो, तूच घाबरतो. तुला आमदार व्हायचं. आणि एक सांगतो, मला आमदार नाही व्हायचं, मला कार्यकर्ता व्हायचं. आमदार तुम्ही आहेत, आमदार तुम्ही आहेत. आणि संगमनेरला सुधारायचं असं तर आपल्याला मिळून करायचंय ना. ते एक लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी आता असं सांगितलं जा आम्ही भगवे कपडे घालतो, तर एक अफवा पसरवली जाते, योगेश सूर्यवंशी धनुष्यबाण पडून उभा आहे. मी धनुष्यबाण पडून नाही, माझं चिन्ह आहे रेल्वे इंजिन. काय रेल्वे इंजिन. आता हे अफवा पसरवतील, योगेशला पैसे दिले, योगेशला यांनी पैसे दिले आणि तो उभा राहिला. मला गरज नाही पैशाची, याच्या मागे कमवले नाही, पुढे कमवायचे नाही, हे कमवलेले नाही. नसा हिंदुत्व एवढं लक्षात ठेवा. हा पण एक कमवलं मी, केसेस अंगावर कोणी घेतले या धर्मासाठी. मला सांगा बरं, तुम्ही सांगा, हे दोन जे नेते ते भामटे यांच्यावर साधी एनसी तरी आहे का? हा हातभर फाटती तुमची. हा नाही पाहिलं ना. तो युतीवाला आता पळतो, जेव्हा मी जातो का पुढे तो मागून येतो. त्याला माहिती योगेश सूर्यवंशी आहे म्हणजे आपल्याला काही होणार नाही. म्हणजे मी असलो का हे मागं पळत येतात बरं का. फक्त बाईट द्यायची, भाषण द्यायचं, चला आता भाषण झालं चला. अरे बाबा नो, बंद करा आता हे धंदे. खूप मूर्खात काढले तुम्ही, 40 वर्ष मूर्खात काढले. तुम्हाला सांगतो यांना फक्त एकच करायचंय, तुम्हाला मूर्खात ठेवायचंय. का जेव्हा 5 वर्षामध्ये हिंदू मार खातो, हिंदूंना मारलं जातं, हिंदूच्या आईबाईंनी छेडल्या जातात, तेव्हा पुढे काय होतात. आता तर फार पैसे घेऊन येतील, आता म्हणतील मी साहेबले चांगले, साहेब भारी आहेत. त्याच्यामुळं सांगायचं एवढं तात्पर्य आहे माझं की मला काही आता समजा हे कॅमेरामनवाले आलेले निवडणूक आयोगावाले हे रेकॉर्ड करतायत, काळजी नका करू, मी जास्त प्रक्षोभक बोलणार नाही. काय इलेक्शन आहे. हा पण एवढं सांगतो, ज्या हिंदूंना माझ्याकडून जी अपेक्षा आहे ती अपेक्षा मी तुमची पूर्ण करून देईन. दुसऱ्या दिवशी आल्यावर भंगारवाले फिरतात तिथून, अब्दुल फिरतो ना, त्या अब्दुलला इथून फक्त आता बाहेर काढायचं आहे. जो चांगला मुसलमान आहे, जो अब्दुल कलामांसारखा चांगला मुसलमान आहे, त्यांनी राहावं ना, आमची अडचण नाही. जो कसाब सारखा असेल तर त्याला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आम्ही सांगतो हिंदू ना हिंदीच
बघा त्या लहान लेकराला सुद्धा किती हिंदुत्व रुजलंय. ती खास माझं भाषण ऐकायला आली आहे. त्या लहान लेकराला कळतं. मग एवढंच ठेवा, कारण हा देश आपल्या साधू संतांचा आहे, आपल्या छत्रपतींचा आहे. हा कोणा ऐरागैराचा हा महाराष्ट्र नाहीये, हा देश नाहीये. हा जर टिकवायचा असेल बटेंगे तो कटेंगे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून एकत्र राहा. तुम्हाला या काँग्रेसनी कायम जातीत पाडलेले. त्या शरद पवारांनी तुम्हाला सांगतो, त्यांनी कायम ह्या महाविकास आघाडीवाल्यांनी जातीत पाडलेलं आहे. हिंदू कधी ठेवला नाही. यावेळेस फक्त हिंदू म्हणून एकत्र, कारण तुमचं मतदान हे हिंदूला होणार आहे, कोणा एका माणसाला नाही. कारण मी जर बसलो तुमच्या आशीर्वादाने, तुम्हीच बसल्यासारखं, एवढं लक्षात ठेवा. कारण मी आमदार नाही, एक कार्यकर्ता आहे. आता त्या पेमगिरी या ठिकाणी गेलो, अनेक लवजियाच्या घटना घडल्या. मुलींना आज माझ्याकडे एक सांगतो, जी निंबाळ्याची जी घटना घडली, मला अनेक मुलींचे फोन आले होते, आज सुद्धा आले होते. आज एक भाऊ, एका बहिणीचा एक भाऊ माझ्याकडे आला, रडत होता. दादा म्हणे एक मुलगा छेडतोय म्हणे माझ्या बहिणीला, 2 दिवस झाले. म्हटलं काळजी करू नको, आजची सभा होऊ दे, उद्या त्याला उचलून आणायची जबाबदारी माझी. ज्या ज्या ठिकाणी छेडछाड होईल, म्हणजे मी नाही पोलिसांना सांगणार आहे, कारण निवडणुकी मला प्रचार करायचा आहे, लक्षात घ्या. नाही तर आमचे कार्यकर्ते जोरातच असतात, भाऊ आत्ताच जाऊ का, निवडणूक होऊ द्या. कारण हिंदूंची ताकद जी आहे ना, ती एकत्र करायची आहे. जर तुम्ही एकत्र राहिला तर ही आजूबाजूची पिलावळ तुम्हाला घाबरतील, आणि तुम्ही जे बाउंड्रीवर आहात का, तुम्ही खतरनाक बाउंड्रीवर आहात बरं का. पसरत चाललंय, पुढे पुढे येत चाललंय, तुमच्या जमिनी घेत चालल्यात. आपलाच हिंदू त्यांना जमिनी विकतो, ते आपल्यामध्ये घुसताय. एक लक्षात ठेवा, त्यांना आपल्याला ते काफिरच समजतात. ते कुठल्याही जातीचा असू, ते आपल्याला काफिरच म्हणतात. त्याच्यामुळं आपण काय म्हणायचं, आम्ही काफिर नाही, आपण हिंदू आहे, बरोबर. बऱ्याच आता ठिकाणी अशा आता त्या गोष्टी चालणारच आहेत. आणि ह्या इलेक्शनला 20 तारखेला हे पैसे वाटप करतील किंवा काय येत चाललंय, तुमच्या जमिनी घेत चालल्यात. आपलाच हिंदू त्यांना जमिनी विकतो, ते आपल्यामध्ये घुसताय. एक लक्षात ठेवा, त्यांना आपल्याला ते काफिरच समजतात. ते कुठल्याही जातीचा असू, ते आपल्याला काफिरच म्हणतात. त्याच्यामुळं आपण काय म्हणायचं, आम्ही काफिर नाही, आपण हिंदू आहे, बरोबर. बऱ्याच आता ठिकाणी अशा आता त्या गोष्टी चालणारच आहेत. आणि ह्या इलेक्शनला 20 तारखेला हे पैसे वाटप करतील किंवा काही आमिष दाखवतील, याच्यापासून सावध राहा. आणि आम्ही आता भरपूर, आता माझं असं झालंय की आम्हाला कमी वेळ मिळाला प्रचाराला. आणि हे दोघेही साखर सम्राट, यांच्याकडे यंत्रणा आहे, यांच्याकडे पैसा आहे, माझ्याकडे काही नाही. मी फक्त तुमच्यासारखे जीवाला जीव देणारे लोक आहेत, त्यांच्या जीवावर ही निवडणूक लढवतोय. आणि मला माहिती आहे आपण निवडून आणल्यानंतर मला काय संस्था वगैरे काय असं माझ्या डोक्यात नाही बरं का. तुम्हाला संसद बसवायचं चेअरमन म्हणून, आणि नगराध्यक्ष म्हणून पुढच्या तुमच्यातला कोणतरी बसवणार आहे. यांचा जावई चेअरमन, बहीण नगराध्यक्ष. अहो कधीतरी आमच्या शेतकऱ्याच्या मुलीला बनवा नगराध्यक्ष, भाचा पदवीधर. अहो कधीतरी एखाद्या या मुलाला बनवा पदवीधर. तुम्हाला समृद्ध करायचं ना संगमनेर, सगळ्यांना द्या ना संधी. का घरामध्ये सगळं पाहिजे. तो दुसरा आलाय, त्यालाही पैसेच लागतात. तो तिकडे त्यांचे मॅटर काढतो, तो त्यांचे प्रकरण उचकतो, आणि हळूच बाजूला जाऊन सेटलमेंट करतो. माझे किती बोला, मी प्रकरण थांबवतो. हे भाऊ आहे बरं का, हे चंगू मंगू आहे. तुम्हाला दाखवायला फक्त भांडतात, हे दोघं चंगू मंगू आहे. तिसरा पर्याय जनतेने ओळखलेला आहे आता, फक्त रेल्वे इंजिन राजसाहेब. त्याच्यामुळं जनतेला लक्षात आले, भांडणं करता स्क्रिप्टेड प्लॅन आहेत सगळे, सगळं ठरून आहे. तू मला शिव्या दे, मी तुला शिव्या देतो, आणि रात्रीचं तिकडे बसायचं गेस्ट. आज लईच बोललो का रे मी तुला. तो होणार एवढा नाही बोलला तू, ठीक आहे म्हणे, पुढल्या एवढं जास्त बोलू नको. फक्त मूर्खात काढायचं, वेळात काढायचं तुम्हाला. मला सांगा, एवढी दहशत या लोकांची आहे की आम्ही एका ठिकाणी सभेला गेलो, हे घराघरामध्ये जाऊन दहशत करत होते की यांच्या सभेला जाऊ नका. यांच्या सभेला गेल्यानंतर तुम्हाला बघा, तुमच्या घरातून तुम्हाला काढून मारण्यात येईल. मला वाटतं कोकणगावला गेलो होतो आपण. एवढी प्रचंड दहशत आहे.
मला वाटलं आता या ठिकाणी आल्यावर जायला इथं पब्लिक येते की नाही, पण मी एक मला गर्वाने सांगतो, तुम्ही कोणाला घाबरत नाही, तुम्ही दहशतमुक्त आहे, तुम्ही हिंदू आहे. ही दहशत मोडीस काढायची असेल, हे फक्त गोड बोलतील ना, पण आतून गेम करणारे लोक आहेत, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. आता राज साहेबांचा हा वाद तुमच्या सोबत आहे. अवैध भोंग्याचा एक विषय निघाला. आमची आरती तुम्हाला त्रास देत नाही, आमचे हनुमान चालिसा तुम्हाला त्रास देत नाही, तुमचे भोंगे आम्हाला का त्रास देतात? आमचा वयोवृद्ध माणूस जेव्हा घरात असतो तो तुमचा 5 वेळा देतो, तुमचा आवाज येतो, त्रास देतो. आमचं पेशंट असतं, तुमचा भोंगा आम्हाला त्रास देतो. मला येऊ द्या, हे 5 मिनिटात नाही बंद केले तर परत मग निवडणुकीला उभा राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि अवैध भोंगे, हे भोंगे काही लिगली नाही आहेत, अवैध आहेत, साहेबांच्या कृपेने चालू आहे. हा, जिथं जिथं हे भोंगे लावतील तिथं तिथं हनुमान चालीसा जोरात लावा, मी एवढंच सांगतो. सोमाचं कौतुक करावं लागेल भाऊ बहिणींचं, एवढे कट्टर आहेत. त्या दिवशी एवढे कट्टर आहेत दोघं, 3 तास बसले होते. त्यांनीच मला फोन केला होता की भाऊ अशी अशी घटना झाली, मी माझा प्रचार सोडून त्या ठिकाणी आलो, 3 तास बसलो आणि त्या मुलीला आपण न्याय दिला, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. अशी वाघीण जन्माला आली पाहिजे की तुमच्यात आहे, असे संस्कार घडले पाहिजे, आवाज उठवणारी मुलगी पाहिजे, सोमासारखा भाऊ तिच्या पाठीशी पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं का आपले भाऊ सुद्धा म्हणतात तू नको बरं का पुढे जाऊ, असं काही नसतं. कधी कधी तिला आईला देवी होळकर बनवा, हिरकणी बनवा, तिला असं घरात बसून ठेवू नका, कारण हे छत्रपतींचं राज्य, एवढं लक्षात ठेवा. अशा हिरकणी तयार करा, अशा आईला देवी होळकर तयार करा. बऱ्याच गोष्टी आता 2 दिवसात घडणार आहे. जनतेचा, तरुणांचा खूप मोठा पाठिंबा आहे, पण सुप्त लाट आहे. प्रत्येक जण म्हणतो आम्ही फ्रंटला येणार नाही, पण आतून मतदान करू, कारण का फक्त दहशत आहे म्हणे. अहो, त्यांचेच कर्मचारी मला भेटले, भाऊ म्हणे आम्हीच वैतागलेलो म्हणे, काय करू म्हणे, आता हे याच्यामुळे काम करावं लागतं म्हणे आम्हाला. ते सुद्धा वैतागलेले, ते म्हणे बदल पाहिजे. तेच 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 चेहरा बघून आता जनता त्रस्त झालेली आहे. अहो, आता मला सांगा, 75 वर्षाचे तुम्ही झालेले आहात, तुम्ही नातू सांभाळले पाहिजे. राजकारणात आम्हाला काम करू द्या, आम्ही तरुण आहेत, आम्हाला पळू द्या ना, बरोबर का आजी? तुम्ही, तुमचं वय 70 एक असं, तुमच्या वयाचे आमदार, त्यांनी आराम केला पाहिजे, आम्हाला संधी दिली पाहिजे. तो दुसरा एक आलाय, तो लुडबुड करतो, तो चंगू मंगू, त्यांचंच पिल्लू आहे, त्यांच्याकडेच काही दिवसापूर्वी होतं, आता इकडं आलंय, इकडं जय श्रीराम म्हणतंय, तिकडं जाऊन गुलगुले खातंय. त्याला ही निवडणूक झाल्यानंतर मी गुलगुले पण देणार आहे, सेपरेट देणार आहे. ते हिंदूंना फसवतो, भगव्याला फसवतो. ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपला देह त्यागला, त्यांच्या भूमीला फसवतो. खेळ समजलाय का? खेळ वाटतो. काहीतरी आर्थिक कमवायचं, काहीतरी पैसे कमवायचे, स्वतःच्या कुटुंबाचा स्वार्थ साधायचा आणि इतर लोकांना मूर्खात काढायचं. जनता आता हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे की बाबांनो, तुमचा मूर्खपणा काय चाललाय हे काय जनतेच्या लक्षात आलेलं आहे. आम्हाला सांगितलं जातं, हे त्यांचे लोक येतात माझ्याकडं, भाऊ तेवढं ते सभा घेऊ नको बरं का. काय रे बाबा, तू काय माझा कुणी काय मेव नाही का, जावं कोण आहे तू, सभा घेऊ नको. सभा घेणार आणि याच्यापेक्षा मोठ्या लागणार, एवढं लक्षात ठेवा. 20 तारखेला येणाऱ्या आपण सर्व